श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी समर्थ प्रकट दिन 28 फेब्रुवारी ते 20 मार्च. स्वामींची ही एक प्रभावी सेवा नक्की करा, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे. स्वामी महाराजांच्या अत्यंत आवडीची व प्रभावी सेवा सर्व स्वामी भक्तांनी अवश्य करावी. ज्या काही तुमच्या समस्या आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, आजारपण आहे, दुःख आहे, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते. दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी सर्व काही दूर होतात व स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्यावरती राहते. यासाठी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. ही सेवा केली आणि तुम्हाला प्रचिती नाही आली असे कधीही होणार नाही, कारण सर्वात प्रभावी चमत्कारी सेवा आहे. तुम्ही ही सेवा केली की तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. तसेच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या सर्व स्वामी महाराज दूर करतात. जीवनामध्ये तुम्ही भरपूर कष्ट, मेहनत घेऊनही तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, तेव्हा तुम्ही ही एकच सेवा करून बघा. स्वामी महाराज तुमच्या जीवनाचं कल्याण नक्कीच करणार आहेत, कारण स्वामी महाराजांची कोणतीही सेवा आपण विश्वासाने व श्रद्धेने करतो. सेवा केल्याचे फळ स्वामी नक्की देतात. स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा करायला सुरुवात करा. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा तुम्ही सुरू ठेवा. तुमच्या मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण होतील. ही सेवा कोणती आहे, कशी करायची आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, विसरून जाऊ नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी महाराजांचे नामस्मरण केल्याने आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात व स्वामी महाराजांची कृपा कायम राहते. यासाठी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे? तुम्ही पाहिलं असेल, भरपूर तुम्ही सेवा केल्या, उपाय केले, भरपूर व्रत केले आहेत, तरीही तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही. फक्त तुम्ही ही एक सेवा करा, तुम्हाला प्रचिती येणारच येणार आहे. 100% तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामी महाराज पूर्ण करतील. तुम्हाला अनुभव येतील की स्वामी महाराज साक्षात तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करत आहेत. तुमच्या ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या सर्व दूर करत आहेत. ही सेवा कोणती आहे ते मी तुम्हाला सांगते. ही सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण. सर्वात प्रभावी स्वामी साक्षात हा ग्रंथ नसून साक्षात स्वामी महाराज आहेत. स्वामींची सर्वात आवडती व प्रभावी चमत्कारी सेवा आहे. तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, कारण ही सेवा खूप प्रभावी आहे. तुम्ही हे पारायण कसं करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते. तुम्ही 1 दिवसाचे पारायण करू शकता. एका बैठकीमध्ये 1 दिवसाचे पूर्ण पारायण करू शकता. तुम्ही 3 दिवसाचे पारायण करू शकता, 7 दिवसाचे करू शकता, किंवा तुम्ही रोज 1 अध्याय स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत रोज 1 अध्यायाचे पठण करू शकता. तुम्ही ही सेवा करून बघा. तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठ्या अडचणी, समस्या, ज्या काही संकट आहेत, इच्छा आहेत, त्या नक्की पूर्ण होतील. स्वामी महाराज तुम्हाला ज्या काही संकट, समस्या आहेत त्यातून अलगद बाहेर काढतील. स्वामीही म्हणतात, भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला वाटत असेल की स्वामी महाराजांची कोणती सेवा आपण करावी? सर्वात प्रभावी ही एकच सेवा करून बघा. पारायण करायचं आहे. पारायण काळामध्ये तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा. तसेच ब्रह्मचर्याचे पालन हे नक्की करायचं आहे. आपण कोणतेही पारायण करतो, कमीत कमी आपण हे 2 नियम नक्की पाळायचे आहेत. ब्रह्मचर्याचे पालन करावे, तसेच मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे. घरामध्येही पारायण चालू असतं तोपर्यंत मांसाहार कधीही घरामध्ये करू नये, आणू नये, बनवू नये. आपण सेवा करत आहोत, साक्षात स्वामी महाराज आपल्या घरामध्ये आहेत, तर या गोष्टी आपण नेहमी दूर ठेवायच्या आहेत. तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करा. हे पारायण केल्याने तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे, कारण साक्षात स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराजांची सर्वात आवडती प्रभावी सेवा आहे. ही सेवा तुम्ही नक्की करायची आहे. रोज पारायण करता, रोज 11 वेळा तारक मंत्रही बोला. तसेच स्वामी महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. ही सेवा करत आहे तोपर्यंत आपले ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या येतच राहतात. फक्त आपण विश्वासाने सेवा करत राहायची आहे.
हे पहा, स्वामी महाराज प्रत्येकाला सेवेचे फळ देतात. स्वामी परीक्षा घेतात, पण सेवा तुम्ही कोणतीही सेवा करा स्वामी महाराजांची, स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक सेवेचे फळ नक्की देतात. फक्त भक्ताच्या मनामध्ये विश्वास असायला हवा. आपण श्रद्धेने, विश्वासाने कोणतीही सेवा करायला हवी. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपण गुरुचरित्र पारायणही करू शकतो. तारक मंत्राचे अनुष्ठान करून तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. तसेच स्वामी महाराजांची कोणतीही सेवा बोला. तुम्हाला पारायण जमत नसेल, स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायण करायला जमत नसेल, तर तुम्ही स्वामी महाराजांचा तारक मंत्राचा अनुष्ठान करू शकता. संकल्प करायचा आहे की स्वामी महाराज, मी तुमच्या प्रकट दिनापर्यंत तारक मंत्र रोज 11 वेळा तुमचा तारक मंत्र बोलणार आहे. ही सेवा तुम्ही करू शकता. गुरुचरित्र पारायण करू शकता. श्रीपाद श्रीवल्लभ हे पारायण करू शकता. तुमच्या मनामध्ये कोणती सेवा आहे ते तुम्ही करा. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तुम्ही फक्त विश्वासाने सेवा करायला सुरुवात करा. स्वामी चरित्र सारामृत यातील ग्रंथाचे तुम्ही पारायण करत आहात, तेव्हा तुम्ही संकल्प करून करा. काही भक्त असे आहेत की वाटेल, आम्ही स्वामी महाराजांचे नित्य सेवा करतो, त्यातील आम्ही स्वामी चरित्र सारामृत यातील रोज 3 अध्यायाचे पठण करतो. पण स्वामी महाराजांची नित्य सेवा करतो आपण. नित्य सेवा करणं वेगळी गोष्ट आहे. आपण पारायण करतो, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण संकल्पयुक्त पारायण करतो, तेव्हा पारायण करणं ही गोष्ट वेगळी आहे. पारायण करतो तेव्हा आपण सेवेशी जोडलो जातो, सेवेशी बांधलो जातो. आपण ती सेवा आपल्या इच्छेसाठी व संकल्पयुक्त ही सेवा करत असतो. आपण दररोज स्वामींना बोलत असतो, स्वामी महाराज, माझी ही इच्छा आहे, त्यासाठी मी सेवा करत आहे. तुम्हीही स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करत असाल तर तुम्ही पहिल्या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये जायचं आहे. तिथे नारळ, खडीसाखर घेऊन जायचं आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज, मी तुमच्या स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करत आहे, तर हे पारायण तुम्ही माझ्याकडून करून घ्या. कोणत्याही अडचणी, संकट, समस्या येऊ देऊ नका. हे पारायण पूर्णपणे करून घ्या. तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, पारायणाला सुरुवात करायची आहे. कोणत्याही अडचणी, समस्या आल्या तरीही घाबरून जाऊ नका. पारायण सुरू ठेवा. तुम्ही हे पारायण करत आहात, तर तेव्हा तुम्हाला काही संकट, अडचणी आल्या तरीही घाबरायचं नाही. स्वामी आहेत, सर्व काही स्वामी करणार आहेत. जीवनाचं कल्याण करणारे स्वामीच आहेत. फक्त आपल्या मनामध्ये विश्वास असायला हवा. आपण सेवा करत आहोत आपल्या कुटुंबाचे रक्षण होण्यासाठी, आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करायची आहे. तुम्ही तारक मंत्र ही सेवा करत असाल अनुष्ठान करून, तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्ही मठामध्ये जाऊन यायचं आहे. स्वामींना खडीसाखर, नारळ ठेवायचा आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छा बोलायची आहे. तुम्ही तुमची इच्छा बोलून तुम्ही घरी येऊन तुम्ही तारक मंत्राला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता. अगदी तुम्ही 21 दिवस ही सेवा करायला सुरुवात करा. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या दूर होतील. ही सेवा करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.